नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजचा वार मंगळवार आहे, अर्थातच गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि आजपासून आपल्या मराठी म्हणजे नूतन वर्षाची सुरुवात होते. त्याच दिवशी आपण म्हणजे तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. तर माझी गुढी वगैरे उभारून झाली होती आणि त्याच्यानंतर माझी जेवणाची गडबड होती. तर छान असा मी बासुंदी आणि पुरीचा बेत केला होता. तुमच्याकडे आज काय मेनू होता ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी छान असं बासुंदी, पुरी आणि आपले काळे वाटाणे असतात त्याची भाजी केली होती. अगदी साधा सिंपल होता, पण छान झालं होतं सगळं काही. तर ते तुमच्याबरोबर पुढे मी जाऊन शेअर करणारच आहे. बासुंदी आणि खास करून मी बासुंदीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि काळ्या वाटाण्याच्या भाजीची. पण तत्पूर्वी मी तुम्हाला म्हणजे आपण जसं की आज गुढी का उभारली जाते हे आपण लहान मुलांना अजिबात सांगत नाही की नेमकं कारण काय आहे ते बऱ्याच जणांना माहितीच नसतं. तर थोडं मी म्हटलं थोडक्यात तुम्हाला सांगते. जसं की आता चैत्र महिन्याच्या ह्या प्रतिपदेपासून म्हणजे ही आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात होते किंवा मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. तोच दिवस म्हणजे आपण कसं गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. गुढी आपण म्हणजे का आपल्या घराच्या बाहेर आपलं एक समृद्धीचं प्रतीक म्हणून आपण गुढी आपल्या घराबाहेर उभारतो. तर एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचं प्रतीक म्हणून देखील आपण गुढीपाडवा साजरा करतो. तर ह्याच्या मागे देखील एक कथा आहे, तुम्हाला मी पुढे जाऊन सांगेनच. तत्पूर्वी आता मी जेवणाची तयारी करायला घेतलेली आहे. त्याच्यासाठी मी पुऱ्याचं पीठ मळून घेते अगोदर. तर मी इथे साधारण 3 ते 4 कप घेतले असतील गव्हाचं पीठ, अंदाजे मी घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर मी छोटी वाटी एक बारीक रवा टाकला होता. माझ्याकडे बारीक रवा नव्हता, तर मी थोडंसं मिक्सरला फिरवून बारीक रवा टाकला होता आणि मीठ टाकलं होतं चवीप्रमाणे. त्याचबरोबर थोडंसं तेल टाकून आणि साखर अवश्य टाका म्हणेल, कारण की त्याच्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तर बरं का, त्याच्यामुळे छान असा आपल्या पुरीला छान असा रंग येतो. साखर त्याच्यामुळे नक्की टाका. तर असं छानपैकी मी थोडंसं असं मऊच पीठ मळून घेतलेलं आहे. जास्त देखील घट्ट मळलं नाही आहे, कारण की रवा टाकलेला आहे. अर्थातच रवा छान भिजायला वेळ लागतो. आणि असं मळून मी बाजूला ठेवून दिलं होतं आणि त्याच्यानंतर मी भाजीची वगैरे तयारी करायला घेतलेली होती. तर पहिल्यांदा म्हटलं बासुंदी करायची आहे, तर त्यामुळे दूध अगोदर आटवायला ठेवूयात. त्यासाठी मी इथे कढईमध्ये थोडंसं पहिल्यांदा पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी का टाकून घ्यायचं, कारण की आपण जर पाणी टाकलं तर ज्यावेळेस आपण दूध टाकतो त्यावेळेस ते अजिबात म्हणजे बासुंदी खाली करपत नाही. त्याच्यामुळे दूध टाकायच्या अगोदर पाणी थोडंसं टाकून घ्या. त्याच्यानंतर मी साधारण दीड लिटर इतकं दूध घेतलं होतं. हे मी फुल क्रीमचं दूध घेतलं होतं आणि त्याच्यानंतर छान असं ते एक मी जवळजवळ 20 ते 25 मिनटं छान असं आटवून घेतलेलं आहे. आणि आता छान आटलेलं आहे. फुल क्रीमचं दूध होतं त्याच्यामुळे छान ते आटलं गेलं होतं. आता दूध छान आटल्यानंतर मी ह्याच्यामध्ये साधारण 50 ग्रॅम इतका मी खवा घेतला होता. म्हणजे 1 वाटी किंवा पाऊण वाटी भरली असेल ती, तर तो खवा घेतला होता. खव्यामुळं काय होतं, छान असं आपल्या बासुंदीला छान असं दाणेदार टेक्स्चर येतं. त्याच्यामुळे खवा नक्की टाका. जर तुम्हाला खवा नसेल टाकायचं, थोडंसं आणखीन दूध तुम्हाला म्हणजे आटवून जर फक्त करायची असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता, पण खव्यामुळे छान अशी टेस्ट येते. तर खवा टाकल्यानंतर मी छान असं त्याला मिक्स करून घेतलं. आणि थोडेसे ना ते खव्याचे जे गुठुळे आपण म्हणतात की नाही, तसे असले तर तसे राहून देत, कारण की जेव्हा खातो ना आपण त्यावेळेस ते छान लागते, एक क्रीमी म्हणतो ना तसं टेक्स्चर येतं त्याला. आता ह्याच्यामध्ये तुमच्या गोडीनुसार तुम्ही इथे साखरेचं प्रमाण ठेवू शकता. इथे मी थोडंसं मला गोड हवं होतं म्हणून मी 1 कप घेतली. पाऊण कप घेतली तरी बरोबर, म्हणजे गोडीचा एकदम परफेक्ट गोडवा होईल. तर आता ही व्यवस्थित मी आणखीन आता मिक्स करून घेणार आहे आणि आटवून घेणार आहे. तोपर्यंत मी इथे भाजीचा मसाला जो आहे तो काढून घेतला होता आणि त्याच कढईमध्ये मी फोडणीला टाकत होते. तर इथे मी तेल गरम करून घेतलं होतं. तेलामध्ये छान अशी जिऱ्याची फक्त फोडणी दिली होती आणि त्याच्यानंतर कांदा टाकून परतून घेतला. त्याच्यावरती 1 टॅमॅटो पण बारीक चिरून टाकलेला आहे. टॅमॅटो देखील छान असा परतून घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट आहे ते मी अशी विकतचीच वापरते, शक्यतो करून म्हणजे अशा गडबडीच्या वेळेस विकतचीच वापरते, कारण की ते बरं पडतं. तर आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये जो मी मसाला करून घेतलेला आहे ही छान असं 1-2 मिनटं परतून घ्या. आणि त्याच्यानंतर जो मसाला मी बनवून घेतला होता, कांदा, खोबरा आणि कोथिंबीर याचं जे वाटण करून घेतलं होतं, तर ते मी आता टाकून छान असं मिक्स करून घेणार आहे. आणि हे देखील तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता ह्या भाजीला ना शक्यतो करून काळ्या वाटाण्याची भाजी करते मी. तर ह्याला ना शक्यतो करून म्हणजे आपण कोकणी लोक किंवा मालवणी लोक जी म्हणजे वापरतात ना, तर त्याच्यामध्ये ओल्या नारळाचाच वापर करायचा. सुक्या नारळाचा शक्यतो करून वापर टाळा. म्हणजे टेस्ट येते, अर्थातच टेस्ट येते, पण ओल्या नारळाने खूप छान चव येते. तर हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी बेसिक जे मसाले असतात ते टाकून घेतलेले आहे, जसं की हळद,
लाल तिखट, धनाजिरा पूड आणि जो आपला साठवणीचा मसाला असतो तो, आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेला आहे. त्याच्यानंतर थोडासा मी गरम मसाला टाकलेला आहे ह्याच्यामध्ये, तो देखील परतून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी टाकून घेतले आहे ते म्हणजे काळे वाटाणे. आता काळे वाटाणे काय होतं मैत्रिणींनो, शक्यतो करून ना शिजायला कधी कधी बघा प्रॉब्लेम होतो, म्हणजे 3-4 शिट्ट्या काढल्या तरी पण काय काय वेळेला शिजत नाही, म्हणजे मऊ सूत आपल्याला जसा पाहिजे असतो ना तसा शिजत नाही. त्यावेळेस काय करायचं, अगदी चिमूटभर त्याच्यामध्ये ना सोडा टाकायचा, म्हणजे आपण ज्यावेळेस शिजायला टाकतो त्यावेळेस चिमूटभर अगदी सोडा टाकायचा. तुमचे वाटाणे मऊसूत शिजले जातात. म्हणजे तुम्ही हे काळे वाटाणेच नाही म्हणत, जरी छोलेची भाजी करत असाल तर छोलेला तुम्ही देखील ही ट्रिक वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. छान अशी भाजी मी आता आता 5 ते 10 मिनटं छान त्याला कड काढून घेणार आहे. तोपर्यंत आपली बासुंदी बघूया कशी झालेली आहे. छान अशी आटलेली होती. आता ह्याच्यामध्ये बघा, नेमका माझा ह्याच्या वेळेस व्हिडिओ म्हणजे कॅमेरा ऑफ होता आणि मला अजिबात माहिती नव्हतं, तर ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकून घेतले आपल्या आवडीनुसार. आणि बघू शकता छान अशी दाटसर आपली बासुंदी आहे ती तयार झालेली आहे. आणि आता मी ह्याला फ्रीजमध्ये थोडंसं एक 5-10 मिनटं बाहेर ठेवलं आणि नंतर मग फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देईल, कारण की गरम बासुंदी काहींना गरम देखील आवडते, पण गरम बासुंदीपेक्षा थंड बासुंदी खूप छान लागते. आणि आता गॅस बंद करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये वेलची पूड, अर्धा चमचा वेलची पूड टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी आता ही फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. त्याचबरोबर आता सगळं झालेलं आहे, म्हणजे भाजी झालेली होती, बासुंदी देखील झालेली होती. आता मी पुऱ्या करायला घेते, कारण की आपले पुऱ्याचे जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं होतं, त्याच्यामुळे मी आता पटकन अशा पुऱ्या बनवून घेते. पुऱ्या देखील छान झाल्या होत्या. पुरी तेलकट होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो मैत्रिणींनो, ज्यावेळेस तुम्ही आता असे छान असे गोळे करूनच लाटा, आणि कुणाला जर ते पूर्ण म्हणजे चपाती लाटतो आणि त्याच्यानंतर आपण ते छाप काढतो तसं केलं तरी हरकत नाही, पण पुरी आपली तेलकट होऊ नये यासाठी तुम्ही काय करू शकता, ज्यावेळेस आपण तेलात पुरी टाकतो त्यावेळेस आपण, एखाद्याला काय सवय असते सारखी सारखी ती पुरी पलटत राहायची, तर तुम्ही तसं करू नका. तर पुरी एकदा तुम्ही तेलात टाकल्यानंतर तिला सारखी सारखी तुम्ही पलटी मारू नका, फक्त एक बाजू एकदाच तळून घ्या, जेणेकरून तुमची पुरी जी आहे ती अजिबात तेलकट होणार नाही आणि छान अशा टम्म फुगलेल्या राहतील. तर अशा प्रकारे सगळं नैवेद्याचं जेवण झाल्यानंतर मी नैवेद्य दाखवून घेतला, आम्ही देखील जेवण करून घेतलं. तुमच्याकडे आज तुम्ही काय नैवेद्यासाठी बनवलं होतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बस बाकी काही नाही. मगाशी जसं की म्हटलं होतं की गुढीपाडव्याचं काय महत्त्व आहे, आपण आपल्या घराबाहेर का गुढी उभारतो, तर गुढी उभारण्याचं कारण म्हणजे ते समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. ज्या आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी असते किंवा नकारात्मकता असते, आपल्या स्वतःमधली जी नकारात्मकता असते ती दूर करण्यासाठी आपण गुढी उभारतो. त्याचबरोबर वसंत ऋतूची आहे सुरुवात, ती आजपासून होते. आणि ह्याच्यामागे काय कथा आहे ती थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. तर प्रभू श्री रामचंद्र ज्यावेळेस रावणाचा पराभव केल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस 14 वर्षाचा वनवास भोगून ज्यावेळेस राम, सीता, लक्ष्मण हे तिघेही अयोध्येमध्ये आले होते, त्यावेळेस प्रभू रामाच्या विजयाचा जल्लोष म्हणून गुढी उभारली गेली होती, म्हणजे त्याचा ध्वज म्हणून ती गुढी उभारली गेली होती, असा बघण्याचा दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना पराभूत करून राज्याला मोगल शासनाच्या तावडीतून मुक्त केले होते, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून देखील महाराष्ट्रामध्ये ही गुढी उभारली जाते. असं ह्याची थोडक्यात अशी ही एक कथा आहे, ती तुमच्याबरोबर मला वाटलं की शेअर करावी. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा मैत्रिणींनो. आवडला तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. लाईक देखील करा आणि इतरांना शेअर देखील करा. भेटूया अशाच पुढच्या छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.